नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली आज मी ब्लॉग शूट करणार नव्हते, पण आपल्याला डेली ब्लॉग करायचं आहे आणि त्यासाठी कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे. त्यामुळे म्हटलं आता मी मुंबईला जातेच आहे, तर मग जाता जाता ब्लॉग करूया. आणि घरातून निघाले तर आहे, म्हटलं वेळेत पोचीन, पण आज शनिवार आहे त्यामुळे कदाचित तिकडे ट्रेन लेट आहे. मी आत्ता आहे वडगाव स्टेशनला, रेल्वे स्टेशनला बॅग, बट ट्रेन खूप लेट आहेत आणि मला नाही माहिती मी कसं ट्रॅव्हल करणार आहे, बिकॉज मला काही जास्त आयडिया पण नाही आहे. बघूया. ॲक्च्युली खूप महिन्यांनंतर मी मुंबईला जाते आणि मम्मी पप्पांचे खूप कॉल मेसेज येत होते, पण मलाच काही कारणांमुळे किंवा काही कामांमुळे जाता येत नव्हतं. पण मी आज फायनली मुंबईला जाते. माझ्या घरी माहिती नाही आहे की मुंबईला येते आहे, माझ्या फक्त भावाला माहिती आहे की मुंबईला येते आहे. तर बघूया पुढे काय होतं आहे. आणि ट्रेन अजून किती वेळ वाट बघायला लागणार आहे माहिती नाही. तोपर्यंत मी पाण्याची बॉटल वगैरे घेऊन आले. बघूया पुढे काय होत आहे. फायनली लोकल मिळाली आपल्याला, जी भेटेल ती ट्रेन मी पकडली आहे. जर तुम्ही लोकलला ट्रॅव्हल करताय आणि ते सुद्धा लोणावळ्यावर, तर मी इतकी छान छान बघायला मिळतात ना, तुला दाखवली. आज खूप दिवसांनी मुंबईच्या लोकलचा प्रवास केलाय. एवढी गर्दी होती की मला काही शूट पण नाही करता आलं त्यामुळे. पण अजूनही माझ्या मम्मी पप्पांना माहिती नाहीये की मी येते म्हणून. इव्हन पप्पांचा नेहमीप्रमाणे दुपारी जो कॉल येतो तो कॉल सुद्धा येऊन गेला, पण मी तो कॉल उचलला नाहीये. आणि काल पण ते मला विचारत होते की उद्या बसणारच ना, उद्या 1 तारीख आहे. पण मी त्यांना सांगितलं नाही पप्पा, उद्या पॉसिबल नाहीये. बघा त्यांची रिएक्शन काय आहे. माझ्या भावाला तर फोन करून बाहेर बोलवलंय. मी फायनली पोहोचली आहे माझ्या घराच्या इथे. त्यांच्याकडे असं तर मी एक्सायटेड आहे त्यांना भेटायला. करताय बारी झोपली आहे आणि मम्मी पप्पा झोपले. मलाच रडायला येईल. माझ्या पिल्लूला सोडून गेले होते मी. मस्त वाटलं. मी दुपारी फोन केला त्यासाठी. आणि फोन कट केला होता. त्याला एक मेसेज टाकला होता तुम्ही तो वाचला. मी म्हटलं आता ईदला डिस्टर्ब करायचं नाही, जाऊ दे. अयो हे दीदी माझी आहे, दीदी माझी आहे, दीदी माझी. कोणाची आहे दीदी? ए मी दीदीवर प्यार करतो ना. तू कशाला आली आमच्या दीदीकडे? चला. नाही नाही, दीदी माझी आहे. दीदीवर प्यार करतो ना तू. मला ये बोलते ना तू दीदीवर प्यार करतो. नाही घेतलं बाबाने तुला, नाही घेतलं बाबाने तुला, ते बघ नाही घेतलं बाबाने तुला. अरे ती गेली बघ तिकडे, गेली आईकडे दीदी आता. काय पाहिजे आता? गिफ्ट की गिफ्ट? गिफ्ट पाहिजे तुला? ओके. पैसे हा मी देणार. हो. अय्या 2-2. अय्या मला दे परी. अरे वाय. दादाला द्यायचं? अय्यो इथे वाटा. कोणी आणली चॉकलेट? दादाने चॉकलेट आणली तुझ्या? चॉकलेट कोणी आणली? कोणी आणलं? मतलब वो अलग ही लेवल का बंदा. चॉकलेट मी आणलंय ना. बॅग मी घातलेली ना म्हणून. दादाने फक्त बॅग घातलेली. पप्पा कसं वाटलं सरप्राईज? एक नंबर मस्त वाटलं. मी तुझ्यासाठी लोणावळ्याने आणलेली चिक्की ठेवलेली अजून जपून. किती महिन्यासाठी ती चिक्की ठेवली आहे? ती ऐश्वर्या दीदीला पण तुझ्या दिलेली नाही, कुणाला सुद्धा माहिती नाही. पप्पांनी एवढे दिवस चिक्कीचा डब्बा जो आहे ना तो माझ्यासाठी लपवून ठेवला. त्या ठिकाणी मी लपवून ठेवलेले, तर तुला ती सरप्राईज माझ्याकडून देतो मी. समजलं? ओके. लोणावळा चिक्की. मग आता मी आले तर मला कुठे घेऊन जाणार आहे का फिरायला? आता तू जिकडे बोलशील तिकडे तुला मी घेऊन जाईन फिरायला. तू बोल कुठे आणि जायचं. तुम्हाला कसं वाटतं मी आता आले तर? मस्त छान वाटतंय. आता आपलं डेकोरेशनचं पण काम चालू आहे घरामध्ये. थोडा प्रॉब्लेम होणार तुम्हाला,
कारण आमच्याकडे पंखा नाहीये, टेबल फॅन आहे, त्यामुळं ऍडजस्टमेंट करावी आतापासून पाहिजे. तर आमचा छत बघा, आम्ही डेकोरेशनला छत टाकलेलं असं आहे. दाखवावं लागेल मला. हा रिव्हील नाही करायचं. आम्ही म्हणजे आता मी घरी पोहोचले आणि मला घरी आल्यावरती कळतंय की डेकोरेशनची तयारी सुद्धा सुरू झाली आहे आमची. आणि आता मला आल्याला भरपूर कामं लावणार आणि माझ्या मम्मीची तब्येत बरी नाहीये, त्यासाठी मी आलेले. पण माझी मम्मी बघा, प्लीज ते धन्यवाद. आता मला मदत बी होईल कामाला, साफसफाई बी करायची आहे. तू एवढ्या दिवस डॉक्टरकडे का नाही गेली? पण थांबा जरा, आता मेन प्रश्न. मी ही एवढ्या दिवस डॉक्टरकडे गेली नाही, मला पप्पा रोज फोन करून सांगायचं. आता तिला आपण प्रश्न विचारू, का नाही गेली एवढे दिवस डॉक्टरकडे? डॉक्टरचा इलाज मला सूट होत नाही. मग मी यायला पाहिजे होती इथे करा, म्हणजे डॉक्टर नको, मी यायला पाहिजे. आणि हिला घरी त्रास होतो आणि मला ते डॉक्टरकडे नको नेऊ, पण मंदिरात मला घेऊन चल महालक्ष्मीला, तेव्हा तिचे पाय नाही दुखणार. मग बरोबर आहे, महालक्ष्मीला जायचंच आहे मला. मला देवीकडे जायचंय, मला देवीकडे घेऊन जा. कुछ बोलना चाहते हो इस पे? अभी उसकी मर्जी, भगवान के पास जाने गए तो अपन क्या कर सकते हैं. काय मराठी बोला, मराठी. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी. अरे बाबा मराठी मराठी बाबा मराठी. नाहीतर महाराष्ट्रातून काढून टाकणार. ओके ओके राज ठाकरे, सॉरी, धन्यवाद. मी मुंबईला आले हे जसं माझ्या घरी माहिती नव्हतं, तसं माझ्या मैत्रिणीला सुद्धा माहिती नव्हतं. दर 2 दिवसांनी ती कॉल मेसेज करून विचारायची की एकदा कधी येणार आहेस. आणि मी निघाली हे सुद्धा मी तिला सांगितलं नाहीये. मी जस्ट फक्त तिला आता कॉल केला आणि सांगितलं की रिया, माझं असं एक पार्सल आलं, ते फक्त घेशील का? तर ती बोलली हा ठीक आहे. पण मैत्रीण ती शेवटी मैत्रीणच. माझ्या फक्त आवाजावरून तिने वाटतं ओळखलं. मला विचारते, एक तर तू आली आहेस का इकडे? मी बोलली नाही का? बोलते नाही, मला असं वाटतं तू इकडे आली आहेस, तू असं पार्सल घ्यायला सांगतेस. अरे मैत्रिणी काय पार्सल घ्यायला सांगत नाहीत का? तरी ठीक आहे असं मला वाटतंय. तिला डाऊट आलाय आणि ती आत्ता सुद्धा मला बोलली तू आली असशील ना तर बघ मग. पण आता जाऊन भेटूया, बघूया काय होतंय. वाटलेलंच मला. तुला कुठे डाऊट आला जिथे मी बोलली पार्सल ठेवलंय? मला माहितीये तू घरी पाठवणार, तुझ्या घरचे काय एवढे हे नाहीये की काय पाठवलंय. शाणे. चलो आज गर्लफ्रेंड डे और कल फ्रेंडशिप डे, इसी बात पे पार्टी हो जाए. मी पुण्याला असताना हिने मला एक चॅलेंजची रील पाठवली होती, त्यामुळे मला हा वडापाव तुला द्यावा लागतो आणि त्यासाठीच मी खाली मार्केटमध्ये आले आणि हिच्यामुळे मला सुद्धा वडापाव खावा लागतो. तर आजचा दिवस खूप स्पेशल होता आणि फॅमिली पण खुश होती, मी पण खुश होती. घरी आल्यावरती फॅमिलीसोबत टाइम स्पेंड केला, एकत्र जेवलो, खूप मजा केली. आणि आता आमच्या घरी सुरू आहे बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी, ते पण 1 महिना आधीपासून. हे 2 महिना आधीपासून. आणि हे प्रत्येक वर्षी असतं आमच्याकडे. आता मी थोडीफार मदत करेन ह्यांना, थोडीफार, आणि झोपून जाणार आहे कारण मी खूप दमले आहे. पण यावर्षी डेकोरेशन काय असणार हे पण खूप स्पेशल आहे. प्रत्येक वर्षी आपलं डेकोरेशन खूप स्पेशल असतं आणि यावर्षी सुद्धा स्पेशल असणार आहे. त्याची तयारी आत्तापासून सुरू आहे. आणि ह्यांनी घरातले फॅन लाईट सगळं काढून टाकलं. आम्ही एका या छोट्या टेबल फॅन वरती झोपतोय आहे बघा. जोरदार तयारी सुरू आहे. सोहम मिसिंग आहे आमचा. तर आपण भेटू एका नवीन पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. ए बाय बोला. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. बाय, आय लव्ह यू.